हेलो स्टूडेंट, नमस्कार. नेक्स्ट आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम घेत आहोत. मार्च 2018 आलेला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रॉब्लेम कसा असेल ते मी फोटोकॉपी देणार आहे. डायरेक्ट आपण आता सोल्युशन किंवा आन्सर घेत आहोत की इन द बुक्स ऑफ फर्स्ट आपल्याला काय करायचंय. फर्स्ट पेजवर प्रत्येक प्रॉब्लेमला मी सांगतोय, फर्स्ट पेजवर पूर्ण पेजवर इन्कम एक्सपेंडिचर आपण घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट घ्यायची आहे. बॅक टू बॅक घेतल्यानंतर फ्रंट लाईन इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅक लाईन बॅलन्स शीट. ओके, अगोदर इन द बुक्स ऑफ ASC कॉलेज ऑफ कॉमर्स रामानंद नगर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड किंवा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. त्यानंतर डेबिट साइडला एक्सपेंडिचर रुपीज, क्रेडिट साइडला इन्कम रुपीज. सेकंड पेजवर किंवा बॅक पेजला बॅलन्स शीट घेतली आपण. बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2016 लायबिलिटीज. लेफ्ट साइडला लायबिलिटीज रुपीज, राईट साइडला असेट रुपीज. ओके, आता ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्याला अगोदर स्टार्ट करा. त्यामध्ये ऍडजस्टमेंट दिली बघा. फर्स्ट ऍडजस्टमेंट दिली, थोडक्यात सांगतोय मी कारण प्रॉब्लेम तुम्हाला देणार असेल नंतर. फक्त लाईट मेंबरशिप फीस रिसिप्ट साइडला आहे त्याला एक स्टार करा, डोनेशनला एक स्टार करा आणि ट्युशन फीसला एक स्टार करायचा आहे. ओके, त्यानंतर फर्निचरला एक स्टार करायचा आहे. आपण आता काय दिलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रॉब्लेम दिलेला आहे. 31 मार्च 2016 आपल्याला दिलेला आहे की 31 मार्च 2016 मग तो आपण घेतलेला आहे. ओके, त्यामध्ये आता रिसिप्ट साइडचे आता रिसिप्टला कोणकोणते अकाउंट आहे ते वाचतो मी अगोदर. त्याच्या आपण डायरेक्ट लगेच पोस्टिंग करणार आहोत. To balance brought down, cash in hand 7,950, cash at bank 50,800. हे लास्ट इयरचं ओपनिंग आहे, हे लक्षात ठेवा, ओपनिंग बॅलन्स आहे. ओके, त्यामध्ये टेक्स्ट पुढे दिले टू लाईफ मेंबरशिप फीस. लाईफ मेंबर फीस आर टू बी कॅपिटलाइज सांगितलेलं आहे. तरी आपल्याला जर समजा याच्या इन्कम साइडला पूर्ण अमाऊंट सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आहोत. इन्कम साइडला घेण्याची आवश्यकता नाही. का नाही आवश्यकता, तर पूर्ण अमाऊंट कॅपिटलाइज करायची सांगितली असल्यामुळे. ओके, त्यानंतर दिले डोनेशन टू डोनेशन म्हटलेलं आहे. कुठे येणार, इन्कम साइडला फर्स्ट बाय डोनेशन अमाऊंट आहे 1 लाख इनर कॉलमलाच. का, तर त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. सेकंड पुढे दिलेलं आपल्याला ट्युशन फीस, ती सुद्धा कुठे येणार आहे, इन्कम साइडला 2 वेळ ड्रॉप करा आणि त्यानंतर लिहा बाय ट्युशन फीस. ट्युशन फीस अमाऊंट आहे 1,30,000, 1,30,000. ओके, 4 वेळी सोडा, डबल ऍडजस्टमेंट असल्यामुळं. त्यानंतर टू टर्म फीस दिली आहे, 4 वेळी सोडून बाय, इथं इन्कम साइडला टर्म फीस अमाऊंट आहे 1 लाख. डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या. नेक्स्ट पुढं टू ऍडमिशन फीस, ते कुठे येणार आहे, इन्कम साइडला, त्याखालीच बाय ऍडमिशन फीस 40,000, 40,000, ती सुद्धा आउटरला येणार आहे. ओके, रिसिप्ट साइडची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. तर पेमेंट साइडला काय दिलेले, बाय सॅलरी कुठे येणार, पुढे पोस्टिंग करणार आपण एक्सपेंडिचर साइडला घ्यायचं टू सॅलरी डायरेक्ट आउटरला 67,000, 67,000. त्यानंतर बाय इलेक्ट्रिसिटी म्हटलेला आहे, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ते सुद्धा कुठे येणार, एक्सपेंडिचर साइडलाच इलेक्ट्रिसिटी चार्जेस
चार्जेस अमाऊंट आहे 26,200 26,200. त्यानंतर आपल्याला दिलेले बुक्स, कुठे येणार बुक्स, बुक्स हे असेट साइड येतील. बुक्स 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 असेट साइडला 41,300 41,300. ओके. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे 31 मार्च 2016 फर्निचर दिलेलं आहे आपल्याला. ओके. तर अगोदर 1 एप्रिलचं दिलेलं आहे. 1 एप्रिल 2016 आपल्याला दिलेलं आहे फर्निचर्स. ते अगोदर आपण घेणार आहोत. 1 एप्रिलचा अगोदर खाली दिलेलं आपल्याला खाली प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट नंबर 1 दिलेला आहे. ठीक आहे. 1 एप्रिल 2016 चं दिलेलं आहे. ठीक आहे. आपण मग आता फर्निचर घेऊया अगोदर. फर्निचर त्या खालीच फर्निचर कोणतं घ्यायचं अगोदर 1 एप्रिलचं घ्यायचं. 1 एप्रिलचं किती अमाऊंट आहे 40,000 40,000 ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे बघा. ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये. आणि हे फर्निचर फर्निचर काय करायचं त्यामध्ये ऍड म्हणा. लगेच पेन चेंज करू आपण. ऍड परचेस ऍड परचेस किती आहे 45,000. ओके. परत ते इनरलाच राहील. इनरलाच काय राहील तर आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितलं की 31/3/2016 ला त्या फर्निचरची असणारी किंमत किती आहे. 31/3/2016 ची फर्निचर किंमत 75,000 दिलेली आहे. म्हणजे टोटल किती आहे 85,000. त्यातून लगेच आपण लेस करू. लेस डिप्रिशिएशन किती 75,000 किंमत आहे 75,000 म्हणून 10,000 काय होणार लेस डिप्रिशिएशन. लेस डिप्रिशिएशन 10,000. ओके. डायरेक्ट आउटर आले 75,000 की आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. मग फर्निचर कंपनी त्यानंतर दिले आपल्याला स्टेशनरी. कुठे येणार स्टेशनरी कुठे येणार आहे स्टेशनरी. पण त्याच्या अगोदर डिप्रिशिएशनची जरी लगेच इफेक्ट घेतला सेकंड इफेक्ट तरी चालेल. वाटलंच लिहायचं 2 डिप्रिशिएशन अकाउंट एकच डिप्रिशिएशन आहे किती 10,000. ब्रॅकेट मध्ये वाटलं असतं फर्निचर लक्षात येईल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आता स्टेशनरी ते सुद्धा पुन्हा एक्सपेंडिचर साईडला 2 स्टेशनरी डायरेक्ट आउटरला 18,300 18,300. ओके. त्यानंतर फिक्स डिपॉझिट साईडला 2 लाख फिक्स डिपॉझिट. पण आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये 1 एप्रिल 2015 दिलेलं आहे फिक्स डिपॉझिट. ते अगोदर घ्यायचं. घ्यायचं फिक्स डिपॉझिट कुठे असेट साईडला फिक्स डिपॉझिट 1 एप्रिल 2015 फिक्स डिपॉझिट किती 1,60,000 1,60,000. आणि हे काय होणार आता ऍड होणार. ऍड परचेस किंवा ऍड म्हणा ऍडिशन फिक्स डिपॉझिट किती 2 लाख. आउटरला 3,60,000 आउटरला 3,60,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरी डाऊन दिलेला आपल्याला. बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे कॅश इन
कॅश दिलेले 1450 ती कुठे येणार आहे असेट साईडला घ्या मग कॅश 1450 आणि बँक 50,000 50,000 ठीक आहे. आपले पेमेंट साइड आणि रिसिप्ट साइडची पोस्टिंग पूर्ण झालेली आहे. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बघा पर्टिक्युलर दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय म्हटलं फर्स्ट कॉलम दिला पर्टिक्युलर, सेकंड कॉलम 1 एप्रिल 2015 आणि लास्ट कॉलम 31 मार्च 2016. तर त्यामध्ये फर्निचर दिले, फर्निचर 40,000 1 एप्रिल 2015 ला असणार आणि क्लोजिंगला 2016 ला किती 75,000. मग त्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. टोटल करून 10,000 रुपये त्यातून लेस केले डिप्रिशिएशन म्हणजे सेकंड इफेक्ट आपण एक्सपेंडिचर साईडला घेतलेला आहे. ओके. त्यानंतर बिल्डिंग फंड दिलेला आहे. सेकंड बिल्डिंग फंड कुठे येणार मग लायबिलिटी साईडला घ्या बिल्डिंग फंड. एक पहिल्या 4-5 विसरून नंतर घ्या बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड तर सुद्धा इनरला कारण त्याचं ऍडजस्टमेंट आहे किती 1,50,000 1,50,000. त्यानंतर फिक्स डिपॉझिट आपण घेतले फिक्स डिपॉझिट त्या फिक्स डिपॉझिटची अमाउंट 1,60,000 ऍडिशन फिक्स डिपॉझिट 2 लाख आउटला 3,60,000 ते झालेलं आहे. त्यानंतर दिलेला आपला कॅपिटल फंड तो कुठे येत असतो लायबिलिटी साईडला फर्स्ट इथे कॅपिटल फंड. कॅपिटल फंड कोणतेही फंड असते तर ते लायबिलिटी साईडला येतात 1,20,750 1,20,750. ओके. सेकंड ऍडजस्टमेंट बघा 15% ऑफ डोनेशन आर रिसीव फॉर बिल्डिंग फंड. आता बिल्डिंग फंड मध्ये म्हटलेलं आहे की जो 15% डोनेशन 50% डोनेशन काय करायचं बिल्डिंग फंड मध्ये वर्ग करायचं. म्हणजे बिल्डिंग फंड मधून तुम्हाला डोनेशन मधून काय करावं लागेल लेस 15% बिल्डिंग फंड रिसीव बिल्डिंग फंड म्हणा रिसीव बिल्डिंग फंड किती आहे 50% म्हणजे 50,000 त्यातून ते मायनस म्हणा आउटला आले 50,000 आउटला 50,000. ओके. आणि सेकंड काय करायचं बिल्डिंग फंड मध्ये ऍड जो बिल्डिंग फंड घेतला आपण बघा ऍड म्हणा ऍड 15% डोनेशन ऍड 15% डोनेशन 50,000 आउटरला 2 लाख 2 लाख आउटरला 2 लाख. ओके. ऍडजस्टमेंट समजली. प्रत्येकाला काय केलंय बिल्डिंग फंड मधून लेस केलेले आहे सॉरी डोनेशन मधून लेस केले 50% आणि बिल्डिंग फंड मध्ये ऍड केले आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 काय म्हटलेलं आहे लाईफ मेंबरशिप फीस आर टू बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फीस आपण घेतलेलीच नाही वर म्हणजे लाईफ मेंबरशिप फीस काय करायची कॅपिटलाइज. मग कॅपिटल फंड मध्ये ऍड म्हणा ऍड fully life membership fees amount किती 20,500 अमाउंट किती 20,500. मग आउटरला किती आले आउटरला येणार नाहीत इनरला राहतील का तर ठीक आहे आपण सरप्लस वगैरे आला तर सरप्लस ऍड करून आपण त्यामध्ये घेऊया सरप्लस लगेच ऍड करू तिथं ठीक आहे. त्यानंतर पुन्हा दिलेला आपल्याला नंबर 4 ट्युशन फीस इन्क्लुडिंग कॅपिटल फंड मध्ये आपण काय केलेलं आहे लाईफ मेंबरशिप फीस आर टू बी कॅपिटलाइज ऍड केलेली आहे. कॅपिटल फंड मध्ये फुल्ली म्हटलेले
लाईफ मेंबरशिप फीस 20,500. सरप्लस आला तर तो ऍड करायचा म्हणून आपण ती टोटल इथे घेतलेली नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय नंबर 4, ट्युशन फीस इन्क्लुडिंग ₹12,000 रिसीव्ह फॉर लास्ट इयर. ट्युशन फीस मध्ये काय झालेलं आहे, लास्ट इयरचे आपले रिसीव्ह म्हटलेलं आहे. लास्ट इयर म्हणजे प्रिव्हियस इयर. मग ते काय होणार त्यातून लेस, ट्युशन फीस मधून लेस रिसीव्ह लास्ट इयर किती आहे 12,000 लेस म्हटलेलं आहे. किती राहिले इनर कॉलमला 1,80,000 बरोबर. त्यातून 12,000 वजा करा 1,80,000. ठीक आहे. त्याचा सेकंड इफेक्ट होता ही लास्ट इयरची आहे त्यामुळे सेकंड इफेक्ट त्याचा येणार नाही. त्यानंतर पुढे दिलेले आउटस्टँडिंग, पुढे दिले बघा आउटस्टँडिंग ट्युशन फीस फॉर करंट इयर अमाऊंट ₹4,200. करंट इयरचे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग असेल तर काय करत असतो आपण ऍड करत असतो. ऍड घ्या, ऍड आउटस्टँडिंग करंट इयर किती अमाऊंट आहे 4,200. आता आउटरला बेरीज घ्या. आउटरला किती येणार 1,22,200. 1,22,200. ठीक आहे. अजून काय राहिले का आता पोस्टिंग करायचं बघा. पोस्टिंग आपण सगळे केलेले आहे. आउटरला आले सगळे, इथेही आउटरला आलेले आहे. इथं फक्त आता कॅपिटल फंड राहिला तो आपण सरप्लस आला तर ऍड करणार आहोत. डीपीसी तर लेस केली जाणार आहे. ठीक आहे. आपण क्लोज करू. अकाउंट क्लोज करायचंय. करा क्लोज करतोय. कोणत्या साईड जास्त येते बघा इथं इन्कम साईड जास्त येते का एक्सपेंडिचर साईड जास्त येते तर इन्कम साईड मोर दॅन एक्सपेंडिचर साईड. इन्कम साइड किती अमाउंट टोटल आहे 3,12,200. 3,12,200 तीच अमाउंट इकडे क्लोज करायला घेतली आपण 3,12,200 आणि एक्सपेंडिचरची टोटल येते. एक्सपेंडिचरची टोटल 1,21,500. 1,21,500 त्यातून लेस करा. लेस करायचं डिफरन्स होतो त्याला काय म्हणायचं टू सरप्लस. सरप्लस राहतोय 1,90,700. 1,90,700 सरप्लस किती राहतोय 1,90,700. मग तो सरप्लस काय करा त्यामधून आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा. मग ऍड म्हणायचं परत ऍड आपण त्यासाठी टोटल घेतली नव्हती तर ऍड सरप्लस 1,90,700 आणि तिन्हीची बेरीज करून आउटरला घ्या 3,31,950. 3,31,950. ओके. मग टोटल करा. बॅलन्स शीट क्लोज करायचंय. बॅलन्स शीट सुद्धा बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर किती येते 5,31,950. $5,31,000 950. ठीक आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम आपला पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. अभ्यास करायचा आहे.
ओके, गुड डे. प्रॉब्लेम आपण क्लोज करता वेळेस या पद्धतीने बघा क्लोज करायचं. परत एका थोडक्यात मी पोस्टिंग कशी करायची सांगतोय. आपण सॅलरी आहे ती घेतलेली आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर आलेले आहेत, डिप्रिशिएशन 10,000 आलेलं आहे, स्टेशनरी 18,300, त्यानंतर डोनेशन मध्ये आपल्याला बिल्डिंग फंड मध्ये 50% वर्ग करायला सांगितलं म्हणून लेस केला आपण. लेस 15% रिसिव्ह बिल्डिंग फंड 15,000 आउटरली 15,000. त्यानंतर ट्युशन फीस मध्ये आपल्याला एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे. लास्ट इयरच्या अगोदर ट्युशन फीस दिलेली आहे ती त्यातून मायनस केली आपण 12,000. इनर राहिले 1,80,000. त्यातून राहिल्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिली. करंट इयरचं आपल्याला काय दिलेलं आहे, ट्युशन फीस दिलेली आहे ऍडजस्टमेंट व ती आउटस्टँडिंग करंट इयर म्हटलं ऍड करायची ती 4,200 ते त्यात ऍड केल्यानंतर आउटरले 1,22,200. त्याचा सेकंड इफेक्ट घेतला आपण असेट साइडला घेतलेला आहे. आउटस्टँडिंग ट्युशन फीस करंट इयर, आउटस्टँडिंग ट्युशन फीस करंट इयर 4,200. ओके. त्यानंतर टर्म फीस 1,00,000, ऍडमिशन फीस 40,000. त्यानंतर बॅलन्स शीट एक सांगतो. परत बॅलन्स शीटला बघा कॅपिटल फंड घेतला आपण दिलेला आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये, तो घेतला आपण 1,20,750. त्यामध्ये ऍड फुल्ली लाईफ मेंबरशिप फीस 20,500 ते ऍड केलेले आहे. सरप्लस आला आपल्याला, सरप्लस इथे बघा आपण सरप्लस अगोदर एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे काय, इन्कम साइडची अमाऊंट जास्त आहे ती 3,12,200 म्हणून 3,12,200 आपण क्लोज करायला घेतली. एक्सपेंडिचर टोटल येते 1,21,500. त्यातून मायनस केली तर डिफरन्स राहिलेला सरप्लस म्हणतो आपण. सरप्लस 1,90,700 तो इथं लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड केला होतो. मग ऍड सरप्लस म्हणलं 1,90,700 टोटल आहे 3,31,950. त्यानंतर बिल्डिंग फंड आहे, बिल्डिंग फंड 1,50,000 आहे, त्यात ऍड 15% डोनेशन ऍडजस्टमेंट मध्ये दिले आपल्याला, तो ऍड केला आपण 50,000 आउटरले 2,00,000. ओके. त्यानंतर असेट साइडला घेतले बुक्स जसे तरी अमाऊंट आहे 41,300. फर्निचरच्या अगोदर ओपनिंगची अमाऊंट घेतलेली आहे, फर्निचरची ओपनिंगची अमाऊंट घेतलेली आहे 40,000. परत त्यात ऍड केलं परचेस, जे ऍड आहे फर्निचर ते घेतले 45,000. आणि ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितले फर्निचरची व्हॅल्यू 31 मार्चला किती असेल, 31 मार्च 16ला तर 75,000 म्हणजेच काय 10,000 रुपये डिप्रिशिएशन आहे म्हणून लेस डिप्रिशिएशन 10,000. त्यातून मायनस करून 75,000 आले. त्यानंतर फिक्स डिपॉझिट ओपनिंगचे आहेत 1/4/2015 1,60,000. त्यात ऍडिशन फिक्स डिपॉझिट ऍडिशन म्हटलेलं आहे, ऍड केलेलं आहे म्हणून ऍडिशन फिक्स डिपॉझिट 2,00,000 आउटरली 3,60,000. त्यानंतर कॅश आहे 1,450, बँक आहे 50,000 आणि आउटस्टँडिंग ट्युशन फीस करंट इयर 4,200. टोटल जर आपण बॅलन्स शीट टोटल केली दोन्ही साइड लायबिलिटी साइड प्लस असेट साइड तर इथे 5,31,950, 5,31,950. ओके. अशा पद्धतीने परत एकदा रिवाइज तो प्रॉब्लेम आपण केलेला आहे. ओके, गुड डे.